काँग्रेसचे नेते आणि आमदार विश्वजित कदम आपल्याबरोबर आहेत। विश्वजित कदमजी, काल रात्री पुण्यामध्ये पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर महात्मा गांधींचा पुतळा होता। त्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावरती सूरज शुक्ला नावाचा व्यक्ती भगवा कुर्ता घालून वरती चढतो आणि कोयत्याने महात्मा गांधींच्या पुतळ्याला हल्ला करतोय। वारंवार अशा प्रकारच्या घटना देशभरामध्ये घडतात आहेत। एका विचाराची शक्ती महात्मा गांधींच्या विचारांना मारण्याचा प्रयत्न करते का, असा प्रश्न या हल्ल्याच्या निमित्ताने निर्माण होतो। नाही, काल पुण्यामध्ये जे महात्मा गांधींच्या पुतळ्यावर जो हल्ला झाला, हा एक तर अत्यंत लज्जास्पद आहे, घाणेरडी घटना आहे आणि आपल्या महाराष्ट्राला आणि भारत देशाला गालबोट लावणारी ही घटना आहे। आपले देशाचे राष्ट्रपिता म्हणून ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक शांततेचा मार्ग पत्करून, जो अहिंसाचा मार्ग पत्करून जे देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तो पुढाकार घेतला, असे आदरणीय महात्माजी गांधींच्या बाबतीत संपूर्ण जग, आज जगातल्या अनेक देशांमध्ये त्यांचे पुतळे तिथल्या स्थानिक नागरिकांनी त्यांना आदरांजली म्हणून उभे केलेले आहेत। अशा महात्माजींच्या बाबतीत अशा प्रकारची घटना घडणं हे खरोखरच आम्हा सर्वांनाच, म्हणजे महाराष्ट्राला, देशाला हे एक गालबोट लावणारी घटना आहे। परंतु ह्याच्यामध्ये नेमकं सध्याच्या वातावरणामध्ये, सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या कारकिर्दीमध्ये असं करण्याचं धाडस नेमकं कोण करतं, का करतं, त्याच्या पाठीशी नेमकं कोण आहे, ह्याचा शोध हा गृह खात्याने आणि पोलीस खात्याने घेणं आवश्यक आहे आणि त्या व्यक्तीची, म्हणजे त्याला कडक कारवाई झाली पाहिजे। कुठेही अशा व्यक्तीला, म्हणजे भविष्यात अशा घटना घडता कामा नये, ह्याची दखल सरकारने आणि गृह खात्याने घेतली पाहिजे। परंतु भगवा कुर्ता घालून हा व्यक्ती, सूरज शुक्ला नावाचा व्यक्ती, पुतळ्याच्या चौतऱ्यावरती चढतो आणि घाला घालतोय। सातत्याने अशा काही घटना, विटंबनाच्या, महापुरुषांच्या विटंबनाच्या घटना देशभरामध्ये सातत्याने घडत आहे। महात्मा गांधींच्या विचारांना हा टार्गेट करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे। महात्मा गांधींच्या विचारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न तर नक्कीच आहे, परंतु हा त्यांचा प्रयत्न, जे कोण अशी प्रवृत्ती, अशी विचारधारा अशा लोकांना आज प्रोत्साहित करते, अशा प्रवृत्तीला कुठेही समाज स्वीकारणार नाही, हे कुठेही टिकणार नाही। आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की ही जे काय, ह्यांच्या पाठीशी कोणतरी नक्की आहे, कोण ह्यांच्या पाठीशी आहे आणि कुणी या व्यक्तीला प्रवृत्त केलं, भगवे कपडे घालून मुद्दामन असं करायला लावलं, म्हणजे कुठेतरी वेगळ्या समाजामध्ये काहीतरी चुकीची गैरसमज निर्माण करणं, एक त्याला जातीय अशा वाईट कृत्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीने केला आहे, पण तो भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये यशस्वी ठरणार नाही। महाराष्ट्रातल्या जनतेला अशा राजकीय खेळी करणाऱ्या सगळ्या प्रवृत्ती चांगल्या माहीत आहेत आणि म्हणून ह्याला कधीही थारा महाराष्ट्राची लोक देणार नाही। विश्वजित, आशिष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत आणि स्वतः आमदार देखील आहेत, मंत्री देखील आहेत। ते खरं तर मनसेनं ज्या पद्धतीनं एका अमराठी व्यापाऱ्याला मारलं, परंतु तो अमराठी व्यापारी मराठी बोलण्यावरतून नकार देत होता, मगरूची भाषा करत होता, त्याला मारण्यात आलं। त्या संपूर्ण गोष्टीची तुलना जी आहे ती पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याशी केलेली आहे। मराठीसाठी लढणाऱ्या वृत्तीला दहशतवादी वृत्ती म्हणणं योग्य आहे का? प्रथमतः मी सांगू इच्छितो, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून महाराष्ट्रामध्ये राहणारे जे काही लोक आहेत, ह्यांना इथली मायबोली भाषा ही लिहिता वाचता आली पाहिजे आणि ही एक मार्मिक अपेक्षा आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जर काही लोक मुद्दामन कुणाला तरी डिवच नाही करता, एखादी व्यक्ती म्हणत असेल मी 30 वर्ष महाराष्ट्रात राहतो, मुंबईत राहतो, तरीसुद्धा मला मराठी येत नाही, काय करायचं ते करा, ती प्रवृत्ती चांगली नाही। म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या लोकांना आणि भावनांना डिवचताय, डिवचण्याची आवश्यकता काही नव्हती। मनसे ज्या पद्धतीने ही भूमिका घेते त्या भूमिकेशी मी काही सहमत नाही आहे। प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे काही हिंसेने होत नसतं आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र, आपला देश हा, आपले मराठी लोक हे सर्व जाती धर्मांच्या बरोबर गुणागोविंदाने राहणारे आपले लोक आहेत आणि म्हणून या प्रवृत्तीला कुठेतरी हिंसक जे वळण काही समाज संघटन लावत आहेत ते काय बरोबर नाही आहे। आशिष शेलार हे भाजपचे सत्ताधारी पक्षातले एक ज्येष्ठ मंत्री आहेत। मला वाटतं त्यांनी त्यांच्या वक्तव्याचं दखल हे आता राज्य सरकारने घ्यावं आणि करायचं ते करावं। नितीन गडकरी केंद्रीय मंत्री आहेत, त्यांचं एक विधान आता चर्चेत आलेलं आहे। खरं तर सत्तेचं विकेंद्रीकरण आणि संपत्तीचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे। श्रीमंत अधिक श्रीमंत होतोय, गरीब हा गरीब होतोय, त्यामुळे कुठेतरी एक मोठी अराजकता या देशात निर्माण होण्याची शक्यता आहे। गडकरी साहेब आता सत्ताधारी पक्षातले, केंद्रातले एक वरिष्ठ मंत्री आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये असं होत असेल तर मला माहीत नाही, की त्यांच्या पक्षाच्या कारकिर्दीमध्ये मला असं होत असेल असं मला माहीत नाही। देश हा विकसित आपला होतोय आणि देशाचा पाया हा गेल्या 50-60 वर्षापासून अनेक थोर मोठ्यांनी, मग ते अनेक लोकांचे असेल,
तो पाया मजबूत केल्याने त्या मजबूत पायावरच आज देश विकसित होतोय हे मला ठामपणे सांगायचं आहे. गडकरी साहेब कुठल्या प्रसंगावर कुठल्या हेतूने हे त्यांनी वक्तव्य केलं आहे मला माहीत नाही, परंतु निश्चितपणे मध्यमवर्गीय वाढत चाललं आहे. जी गरिबी होती ती गरिबी आता हळूहळू गेल्या अनेक वर्षांपासून ही कमी होत चाललेली आहे. परंतु आजही आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत गरीब समाज आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे सगळ्यांचं नैतिक कर्तव्य आहे. गरिबांना आधार देणं हे सगळ्यांचं काम आहे, त्यांना गरिबीतनं बाहेर काढणं हे सगळ्यांचं काम आहे. त्या दिशेने वाटचाल सगळ्यांची चालू आहे. शेवटचाच प्रश्न, अहिल्यानगरमध्ये 7 कोटींचे खोटे शासन निर्णय काढून सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं खोटे शासन निर्णय काढून कामं करण्यात आलेली आहेत. सरकारची ही दिशाभूल त्यांच्याच शासनामधले अधिकारी करतात. निश्चितपणे आत्ताच्या सरकारमध्ये किती खोटी चालनं काढली आहेत आणि किती खोटी कामं काढली आहेत आणि ती किती टेंडरची आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु एवढी दडपणशाही चालू आहे महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने सध्याच्या सत्ताधारी पक्षाकडनं आणि सरकारकडनं की आज म्हणजे काम प्रत्यक्ष होतं आहे की नाही आणि ते कुठल्या दर्जाचं होतं आहे हे दुर्दैवाने महाराष्ट्राच्या जनतेला सहन करावं लागतं आहे. पण एक ना एक दिवस सत्य उघडकीस येईल आणि हे जे काय भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये चालू आहे हा सगळा महाराष्ट्राच्या जनतेसमोर हा या ठिकाणी निश्चितपणे उघड होईल. दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आलेत. आता काँग्रेसची भूमिका काय राहील? कारण की काँग्रेस खरं तर काँग्रेस म्हणते की आता आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत, पण पुढे काय काँग्रेसची भूमिका असणार? 2 ठाकरे बंधू एकत्रित आलेत तर ते महाविकास आघाडीमध्ये सामील झाले तर महाविकास आघाडीचं बळ वाढणार नाही का? मग राज ठाकरेंच्या येण्याने काँग्रेसची भूमिका काही वेगळी आहे का? मला कळलं नाही. म्हणजे 2 बंधू आता त्यांच्यात काय ते जुना इतिहास असेल तो मला माहीत नाही, पण 2 बंधू जर एकत्र आले असेल तर ती चांगली गोष्ट आहे आणि त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात काय परिणाम होणार आहे, त्यांनी महाविकास आघाडी काय भूमिका घ्यायची हा प्रश्न म्हणजे खरं महाराष्ट्रातल्या आणि महाविकास आघाडीतल्या वरिष्ठ नेत्यांचा आहे. म्हणून मला त्याच्यावर काही कमेंट करायचं नाही आहे. पण ठीक आहे, येणारा काळ सांगेल आणि दिसेल आपल्या सगळ्यांना की ह्याचे चांगले परिणाम काय होत आहेत ते. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. विश्वजित कदम आपल्याबरोबर होते, काँग्रेसचे नेते आहेत, आमदार आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की दहशतवाद गोष्टीशी तुलना जी आहे ती केली नाही पाहिजे, परंतु मनसेने देखील जे सातत्यानं मारहाणीचं पाऊल मनसे उचलत आहेत ते देखील योग्य नाही असं मत जे आहे ते विश्वजित कदम यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.